तर नांदेडमधल्या शेतकऱ्यांना काय वाटतंय हे आपण जाणून घेतलेलं आहे। आता परभणीमधल्या शेतकऱ्यांना काय वाटतंय हे देखील जाणून घेऊयात। विशाल माने आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। विशाल, काय म्हणणं आहे परभणीमधल्या शेतकऱ्यांचं? नक्कीच एबीपी माझानं ही जी मोहीम हाती घेतलेली आहे त्यानंतर शेतकऱ्यांमधला आक्रोश आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतोय। जे दारू कंपन्या लाखो लिटरच्या पाण्याची नासाडी करतात त्याविषयी शेतकऱ्यांमध्ये एक तीव्र प्रतिक्रिया उमटते आहे। त्याविषयी बोलण्यासाठी आपल्याला परभणी जिल्ह्यातील काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं या ज्या दारू कंपन्या लाखो लिटर पाणी वाया घालून दारू तयार करतात याविषयी शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, या पाण्याविषयी काय वाटतं तुम्हाला? आज मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे। शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाहीये, जनावरांना प्यायला पाणी नाहीये, तरी सुद्धा या शासनाला जाग येत नाहीये। आज राजरोसपणे हे शासन निर्लज्जपणानं दारूच्या आणि बिअरच्या कंपन्यांना पाणी पुरवठा करते। आज माणसांना वाचवण्याची आवश्यकता असताना सुद्धा शासन मात्र स्वतःचा महसूल जमा करण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःची तिजोरी भरण्यासाठी या दारू कंपन्यांना पोसण्याचं काम करते। आमची शासनाला विनंती आहे की तुम्ही तात्काळ हे दारू कंपन्यांना पाणी देणं बंद करा आणि तुम्ही हे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या जनावरांना या पाण्याचा पुरवठा करा। आपल्याला काय वाटतं या विषयावर? दारूबंदी झालीच पाहिजे। दारूची आवश्यकता नाही, पाण्याची आवश्यकता आहे। पाणी पाहिजे, दारू कंपन्याला पाणी पुरवायला सरकार, शेतकऱ्याला पाणी काऊन नाही पुरवत? दारू कंपन्यांना पुरवण्यासाठी सरकारकडे पाणी आहे, परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे नसल्याची संतप्त प्रतिक्रिया हे शेतकरी या ठिकाणी व्यक्त करतायत। आपल्यासोबत अन्य काही शेतकरी आहेत, आपलं काय म्हणणं आहे यावर? आमचं म्हणणं आहे की पाणी नाही, जनावरांना चारा नाही, शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा झालेला आहे, कर्ज शेतकऱ्यांना माफ करावा आणि दुसरे कर्ज पुनर्वसन द्यावा। पुन्हा पाण्याविषयी काय म्हणता तुम्ही? पाण्याविषयी हे दारूबंदी केल्याशिवाय पाणी शेतकऱ्याला भेटत नाही। पाणी नाही, पाण्याची लई टंचाई, पाणी जनावराला नाही आणि माणसाला नाही। शेतबागा जळून गेल्यात, ऊस जळून गेलाय, तिथून संतर मोसंबी टरबूज हे सगळं नासाडी झाली। तुम्हाला काय वाटतं या विषयावर? ह्या ज्या आपल्या राज्यात परराज्याचा ऐकतच आहेत की परराज्यांनी, कर्नाटक सारख्या राज्यांनी जी दारूबंदी केली, तसं महाराष्ट्र शासनानं हे पाणी जे लाखो लिटर दारूवर वाया जाते आणि या दारूपासून शेतकऱ्याचे वगैरे संसार उद्ध्वस्त होते, ते शेतकऱ्याचे एक तर संसार उद्ध्वस्त होण्याचं थांबतील आणि दुसरी गोष्ट ते जे लाखो लिटर पाणी वाया जाते ते लाखो लिटर पाण्याची नासाडी होण्यापेक्षा शेतकऱ्याला पिण्याची पाण्याची गंभीर समस्या आहे। मराठवाड्यात सतत 3 वर्ष झालं दुष्काळाचा सामना करतोय शेतकरी। इथं चारा छावण्या नाही तर चालू, इथं पिण्यासाठी शेतकरी जनावरांच्या पाण्यासाठी व्यवस्था नाही, परंतु लाखो लिटर पाण्याची नासाडी करून दारू जर होत असेल आणि शासन महसुलाकडे जर बघत असेल तर तुम्हाला मी एक शासनाला विनंती आहे की विजय मल्ल्यासारखे लाखो लोक दारूवर खूप श्रीमंत झाले आणि परदेश म्हणजे देश सोडून परदेशात पलायन करायले, तरी म्हणजे शेतकऱ्याची काही दयामाया नाही। हे शासन शेतकऱ्याच्या नक्कीच विरोधात आहे आणि व्यापाराच्या धोरणात आहे, असं हे करतो आणि त्यांना विनंती। तुम्हाला काय वाटतं हे जे पाणी लाखो लिटर पाण्याची नासाडी होती या विषयावर? खूपच वाईट प्रश्न आहे। आता कसं या गव्हर्नमेंटला ध्यानातच येईन किंवा चांगल्या लोकांना मारून टाकायला आणि ते पुन्हा जे माणसं दारू पिल्याने माणूस मरतो ते दारूसाठी पाणी वाया घालतोय। त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? म्हणजे गव्हर्नमेंट असं झालं की गव्हर्नमेंट फक्त मोठभर लोकांचं गव्हर्नमेंट झाले, सामान्य लोकांना मारणार गव्हर्नमेंट झाले। कालचा विषय सांगतो, दारूबंदी विषयी काय वाटतं? कारखाने बंद झाले पाहिजेत का? 100% दारूबंदी व्हायलाच पाहिजे, 100% व्हायला पाहिजे। इतर राज्यात जशी दारूबंदी झाली, शासनानं दारूबंदी कडक निर्णय दिले, तसं महाराष्ट्र शासनानं या राज्यात दारू अजिबात म्हणजे बंद करायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याची नासाडी होणार नाही। महसुलाचा विचार न करता सरकारने राज्यामधली जी दुष्काळी परिस्थिती आहे त्याला पाहून दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर आता बंदी घालावी अशी मागणी शेतकरी करतायत। विशाल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।